हनी ट्रॅप प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधला वाद आता टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय, मानण्यात येतंय। कारण की कधी काळी जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपचे चेहरे असलेले हे दोन नेते आता एकमेकांसमोर आव्हान म्हणून उभे राहिलेले पाहायला मिळतात। महाजन आणि खडसे वादाची पार्श्वभूमी काय आहे आणि हा वाद नेमका कधी सुरू झालाय पाहूयात या रिपोर्टमधून। हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा। खडसेंबरोबरचे फोटो त्याचे, पण मला त्याच्यावर ऍक्शन नाही आहे। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणावरून जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे आजी-माजी नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेत। हनी ट्रॅप प्रकरणावरून प्रफुल्ल लोढाच्या अटकेनंतर हे युद्ध चांगलंच तीव्र झालंय। महिलांशी संबंधित असल्याच्या प्रकरणावरून आजी-माजी भाजप नेत्यांत एकमेकांवर टीकास्त्र सुरू झालंय। आणि हे तर निर्विवाद आहे की हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा, मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा। कुणी सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी? त्याच्यापेक्षा ह्याच्यात जोडजोड तर नंतर बघू काय करायचं। खडसेंबरोबरचे फोटो त्याचे, पण मला त्याच्यावर ऍक्शन नाही आहे। हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसेचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्षानुवर्षांनी काय काय बरळला, काय काय बोलला, त्याने तर मागणी केली आहे ना। मग त्यांच्या मुलाच्या बाबतीत सुद्धा त्या लोढाने तेच म्हटलं होतं 3 वर्षापूर्वी की त्याचं आत्महत्या नाही, ज्याने खून केलाय त्याचा, ज्याने डोक्यात गोळी घातली। इकडनं राईट हँड माणूस इकडनं गोळी घालतो, इकडनं कशी काय गोळी जाते, अनेक प्रश्न उत्तरं मिळत नाहीये, अनुत्तरीय आहे त्यापर्यंत प्रश्न। पण मला त्यात जायचं नाही, त्यांचा कौटुंबिक वाद आहे, आम्ही इतक्या खालच्या थराचे नाही आहे, आम्हाला त्यात जायचं नाही। पण मग त्याची पण चौकशी करू आपण। मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले CBIची चौकशी करा। आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोधा आव्हान मी स्वीकारलाय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा। हो ज्ञान द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध। आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी? या सगळ्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद या निमित्तानं टोकाला पोहोचलाय। 2014 साली फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागल्यापासून गेल्या दशकभरात महाजन विरुद्ध खडसे हा वाद चर्चेचा विषय झालाय। या काळात गिरीश महाजनांचा दबदबा वाढला, मुख्यमंत्री फडणवीसांचे संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली। यातून या दोन्ही नेत्यांतील दुरावा अधिक वाढला। 1990च्या दशकात उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसेंचा दबदबा होता। दशकांनंतर एकनाथ खडसेंची जागा भाजपच्या गिरीश महाजनांनी घेतली। एकनाथ खडसे भाजपकडून 1990 साली ऐदलाबाद मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले। गिरीश महाजन 1995 मध्ये जामनेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले। 2014 पर्यंत खडसेंनी सलग 6 विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला। गिरीश महाजन यांनी आतापर्यंत सलग 7 निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय। राज्यात आघाडीचं सरकार असताना खडसे महाजनांनी जळगाव जिल्ह्यात भाजपाची घोडदौड सुरू ठेवली। जळगाव जिल्हा परिषद कायम भाजपच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झालं आणि तेव्हापासून या दोन्ही नेत्यांतील अंतर वाढलं। 2014 साली राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ खडसे इच्छुक होते। ज्येष्ठ असल्यानं पदावर दावाही होता। 2 वर्षांनंतर भोसरी भूखंड प्रकरणामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला। राजीनाम्यानंतर खडसेंना पर्याय म्हणून गिरीश महाजनांचा चेहरा पुढे आला। गिरीश महाजनांकडे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण यासारखी मोठी खाती देण्यात आली। याच काळात गिरीश महाजनांनी जळगाव जिल्ह्यातील भाजपावर वर्चस्व मिळवलं। याच काळात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं अंतरही वाढलं। 2019च्या विधानसभेवेळी खडसेंना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलीला म्हणजे रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली। रोहिणी खडसेंच्या पराभवानंतर 2020 साली एकनाथ खडसेंचा भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश झाला। या पक्षप्रवेशावेळी एकनाथ खडसेंनी भाजपा आणि महाजनांना दिलेलं आव्हान गाजलं होतं की ते ईडी तुमच्या मागे लागेल ना। मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल।
लावायचे की नाही लावायचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय प्रकार आहे. ही सीडी गिरीश महाजन यांच्या संदर्भात असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानंतर आता प्रफुल्ल लोढा प्रकरणामुळे या सीडीचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय. खडसेंच्या पहिल्या जावयाच्या पतसंस्था घोटाळ्याचं प्रकरण, त्यानंतर रोहिणी खडसेंचा घटस्फोट, मुलगा निखिल खडसेंची 2013 साली झालेली आत्महत्या, यानंतर आता रोहिणी खडसे यांचे दुसरे पतीही अडचणीत सापडलेत. एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे मात्र रावेर मतदारसंघातून भाजपकडून खासदार पदावर आहेत आणि केंद्रात राज्यमंत्रीही आहेत. एकनाथ खडसेंना विधान परिषदेची संधी मवियाच्या काळात मिळाली आणि त्याच काळात मविया सरकार कोसळलं. गेल्या 2 ते 3 वर्षांत एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करण्याच्याही चर्चा अगदी दिल्लीपर्यंत रंगल्या, मात्र प्रत्यक्षात ते घडू शकलेलं नाही. आता या हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद टोकाला गेलाय. आता याचा पुढचा प्रवास कोणत्या दिशेनं जातो हे पाहावं लागणार आहे. भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव.